हॅलो फ्रेंड्स, व्हेरी गुड मॉर्निंग. मित्रांनो, आज प्रत्यक्ष आपण आपल्या लेसनला सुरुवात करत आहोत. आपला लेसनच्या संदर्भात आपण आईस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे. त्यानंतर आपण आर के नारायण जे आपले रायटर आहेत, ऑथर आहेत, त्यांच्याविषयी आपण काल माहिती घेतली आणि आज आपण प्रत्यक्ष आपल्या लेसनला सुरुवात करणार आहोत. सो व्हॉट इज द नेम ऑफ आवर लेसन? यस, अन ॲस्ट्रोलॉजर्स डे. मित्रांनो, अतिशय गमतीदार आणि ह्युमरस आयरॉनिक अशी ही स्टोरी आहे. या स्टोरीमध्ये आपल्याला एका व्यक्तीचा ढोंगीपणा, म्हणजे तो प्रिटेंड करतो, ढोंगीपणा करतो, तर तो ऍज अ ॲस्ट्रोलॉजर म्हणून कसं त्याचं जीवन या ठिकाणी तो जगतो आहे, याच्यावर ही स्टोरी आहे. याची थीम पण आपण मागच्या वेळेस बघितलेली होती. आता आपण प्रत्यक्ष पुस्तकाला सुरुवात करूया. याच्यात एक गोष्ट विशेष अशी आहे की बरेच विद्यार्थी आता दररोज मला या ठिकाणी फक्त 11, 12, 13 विद्यार्थी आपल्या लाईव्ह सेशन मध्ये येत असतात आणि काही मध्येच चालले जातात. बघा मित्रांनो, आमच्याशिवाय जर तुमच्याकडे दुसरा सोर्स असेल की बाबा तुम्ही क्लास लावला असेल किंवा मग तुम्ही स्वतः करू शकता अभ्यास, सो यू कॅन. परंतु मित्रांनो, मला असं वाटतं की आम्ही बऱ्याच वर्षापासून बोर्डाचे चेकर आहोत. नवीन सिलेबस कशा पद्धतीने घ्यायचा, त्याचे इव्हॅल्युएशन काय आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन काय, हे आम्हाला माहिती असतं. आणि तुम्ही जरी सेल्फ स्टडी करायला गेलात तर बरेच शंका तुमच्या मनामध्ये निर्माण होतील. तर तसं तुम्ही करू नका. तुम्ही फक्त लक्ष द्यायचं आहे की दररोजचे आपले पिरियड कसे होतात, आपल्याला काय दिलं जातं. फक्त इंग्रजी विषयाचा विषय नाही घ्या, तर सगळ्या विषयांचा असा स्टडी करा. तुम्हाला वर्षभर कुठलाही अभ्यास किंवा कुठलीही मेहनत जास्त घेण्याची गरज पडणार नाही. फक्त रेग्युलर पिरियड दिलेला होमवर्क एवढंच तुम्ही करायला हवं, असं मला वाटतं. ठीक आहे. सो आपण आता या ठिकाणी आपली स्क्रीन शेअर करूया आणि जे काही पुस्तक या ठिकाणी माझ्याकडे आहे त्याला आपण सुरुवात करू. यस, 1 मिनिट, सेटिंग चेंज करतो. यस, इकडे आहे 1.9. पूर्ण स्क्रीन तुम्हाला दिसली पाहिजे म्हणून हा प्रयत्न आहे. दिसते का आता? व्हेरी गुड. तर ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आपण इंग्रजी विषयाचा ॲस्ट्रोलॉजर्स डे याचा पार्ट 2 बघतोय, कारण आपण आईस ब्रेकर्स आणि आर के नारायण यांची माहिती घेतली. आता पुढे आपण जाणार आहोत. मित्रांनो, अन ॲस्ट्रोलॉजर्स डे म्हणजे नेमकं काय? म्हणजे एक ज्योतिषाचा दिवस. ज्योतिषाचा जो दिवस आहे, जो काही या ठिकाणी ॲस्ट्रोलॉजर आहे त्याचा जो दिवस आहे तो कसा आहे. ओके, तर तो दिवस आपण या ठिकाणी बघणार आहोत. कशा पद्धतीने त्यातने तो दिवस घालवलेला आहे, किंवा अनेक वर्ष मे बी त्याला, अनेक दिवस त्याला या प्रोफेशन मध्ये झालेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याला काय अनुभव आले हे आपण या ठिकाणी पाहणार. सो लाईन टू लाईन आपण एक्सप्लेन करणार आहोत. सो लुक ॲट द स्क्रीन, और इफ यू हॅव द टेक्स्ट बुक ओनली लिसन टू मी. फक्त मला ऐका आणि पुस्तक या ठिकाणी तुमच्या सोबत ठेवा. इफ तुम्हाला जरी काही डिफिकल्ट वर्ड्स या ठिकाणी वाटले तर तुम्ही ते मला तरी वाटतं लिहून घ्या, पाठांतर करा आणि लेसनला समजून घ्या. बिकॉज आफ्टर द लेसन वी विल टेक वन टेस्ट ऑन इट. आपण ऑनलाईन टेस्ट त्याच्यावर घेणार आहे, म्हणून सगळ्यांनी काळजीपूर्वक लेसन बघायचं आहे. अन ॲस्ट्रोलॉजर्स डे म्हणजे काय? एका ज्योतिषाचा दिवस. ॲस्ट्रोलॉजर्सला अपॉस्ट्रॉफी लागलेला आहे, म्हणजे तो ज्योतिषाचा एक दिवस आहे आणि त्याविषयी आपण बघतोय. दिस इज रिटन बाय आर के नारायण. पंक्च्युअली, बघा पहिला शब्द आहे पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. पंक्च्युअलीचा अर्थ होतो नित्य नियमाने, म्हणजे जो ठरलेला नियम आहे. जसं आपला सकाळी 6चा आपल्या उठण्याचा वेळ आहे, तर नित्य नियमाने ऍट द मिड डे. ऍट द मिड डे म्हणजे जसं आता सकाळ आणि दुपार याच्या मधला वेळ, म्हणजे त्याला आपण दुपारची वेळ म्हणूया. ऍट मिड डे ही ओपन हिज बॅग,
म्हणजे ज्या ठिकाणी तो त्याचा व्यवसाय करतो त्या ठिकाणी तो गेला आणि त्याच्याकडे जी काही जोडी होती, बॅग, स्कूल बॅग नाही, जोडी होती बॅग, त्याने ती त्या ठिकाणी ठेवली, उघडली आणि स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. आणि त्याने काय केलं की त्याच्याकडे जे काही व्यावसायिक साधन सामग्री होती, बघा इक्विपमेंटचा अर्थ आपण सामग्री घेऊ शकतो, उपकरणे घेऊ शकतो, परंतु इथं व्यावसायिक म्हणजे ज्योतिष व्यक्ती काय काय वापरतो ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, मी इथे ते तुम्हाला दाखवणार पण आहे. ओके, म्हणजे आपण व्हिज्युअलाइज पण या ठिकाणी बघणार आहोत. कॅन यू हिअर मी प्रॉपरली? तुम्ही मला ऐकतायत का? मी फक्त स्क्रीन मला आता दिसत आहे, माझे विद्यार्थी मला दिसत नाही, पण तुम्ही मला ऐकत असणार असं मला वाटतं. आणि मी या ठिकाणी माझ्या पद्धतीने वन बाय वन एक एक लाईन त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतोय. काय झालं की नित्य नियमाने दुपारच्या वेळेस त्याने त्याची जोडी उघडली, ती पसरवली आणि त्याच्याकडे जे काही व्यवसायाचे साधनं होते ती त्याने पसरवली. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन काउरी शेल्स. आता पहिले महत्वाचं की त्याच्याकडे काय काय साहित्य होतं, बघा साधन सामग्री होती त्याच्याकडे. ही हॅज मेनी टाइप्स ऑफ इक्विपमेंट्स फॉर दिस प्रोफेशन. आता त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट आहे तर पहिलं बघा, डझन काउरी शेल्स. आता काउरी शेल्सचा अर्थ होतो अ सीम ॲनिमल, आणि ते तुम्हाला माहिती आहे त्याला कवडे आपण म्हणत असतो बघा. यस, हे बघा दिसतंय तुम्हाला, तुम्ही याला कवड्या म्हणतात पण याला कावरी असं म्हणतात. इट इज अ सी ॲनिमल. ठीक आहे, आता हे त्याच्याकडे खूप सारे होते. त्याच्यानंतर त्याच्याकडे काय होतं मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवणे. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. मित्रांनो, त्याच्याकडे एक दुसर गूढ असलेलं म्हणजे रहस्यमय, ऑब्स्क्युअर. ऑब्स्क्युअरचा अर्थ तुम्हाला बाजूमध्ये दिलाय, डिफिकल्ट टू अंडरस्टँड, समजण्यास कठीण. ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट म्हणजे धुसर आणि गूढ असलेलं, गूढ म्हणजे रहस्यमय आकृत्या काढलेलं एक कापडाचा चौकनी तुकडा त्याच्याकडे होता. आता तो कसा असतो बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. यस, हा कापडाचा तुकडा आहे मित्रांनो, याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. आणि हे तुम्ही बरेच याला तुम्ही पंचांग पण म्हणू शकतात, किंवा जे ज्योतिष असतो त्याच्याकडे भविष्य सांगण्यासाठी याचा वापर होत असतो, हे तुम्ही बघितलेलं आहे. आता तुमच्यापैकी किती जणांनी हे बघितलेलं आहे? एका जणाने सांगा बरं. एखाद्या ज्योतिषकडे तुम्ही गेले असणार, ब्राह्मणाकडे तुम्ही गेले असणार, तर हे तुम्ही बघितलंय का? येस ऑर नो? हो बघितलं. येस सर. म्हटलं आहेत की नाही मुलं, तेच बघत होतो. बघितलंय सर. बघितलंय, ओके. आता हे तुम्ही बघितलं म्हणजे ब्राह्मणाकडे बघितलं असेल, एखाद्या ज्योतिषाकडे बघितलं असेल जो आपलं भविष्य सांगतो, किंवा रोडावर एखाद्या कॉर्नरला बसलेला व्यक्ती आहे जो आपलं भविष्य सांगतो त्याच्याकडे असेल. आणि हे कवड्या पण तुम्ही बघितले असतील, बरोबर आहे. आता पुढे कळतंय का हळूहळू? अँड अ बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग. पल्मायरा हा नवीन शब्द आहे. पल्मायरा नेमकं काय असतं बघा. पूर्वीच्या काळी बघा अशा पद्धतीने रायटिंग केलेलं असायचं. इट इज कॉल्ड पल्मायरा रायटिंग. याच्यामध्ये कुठेतरी वेगळ्या भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं असतं, आणि त्या लिहिलेल्या भागातूनच हा व्यक्ती त्याचं भविष्य सांगत असतो. जो व्यक्तीचा तो हात बघतो त्याचं भविष्य तो सांगत असतो. तर आपल्याला कळलेलं आहे आता की त्याच्याकडे प्रोफेशनल इक्विपमेंट काय काय होतं. त्याच्याकडे डझन काउरी शेल्स होते, त्याच्याकडे एक क्लोथ होता जो खूप ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट होता, आणि एक नोटबुक पण त्याच्याकडे आहे, आणि बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग आहे. ओके, इथपर्यंत कळलेलं आहे. आता इज फोरहेड म्हणजे त्याचं कपाळ, कोणाचं? ऍस्ट्रोलॉजरचं. वॉज रिस्प्लेंडंट, तेजस्वी, विथ अ स्केड ऍश. मित्रांनो, त्याचं जे काही कपाळ आहे
ते तेजस्वी दिसतंय. का दिसतंय? कारण त्याच्या कपाळावर त्याने लावलेलं आहे स्केड ऍश, म्हणजे पवित्र अशी राख लावलेली, अँड वर्मिलियन म्हणजे सिंदूर लावलेला आहे, किंवा त्याला आपण गुलाल म्हणतो. And his eyes spark with a sharp abnormal gleam, which was really an outcome of continual searching look for customer. आणि मित्रांनो, त्याचे जे डोळे आहेत ते इतके शार्प आहेत, इतके ग्लीम आहेत, म्हणजे तेजस्वी आहेत, की ते प्रत्येक वेळेला कुठल्या तरी ग्राहकाला शोधत आहेत, असे त्याचे ते डोळे आहेत. तुम्हाला या ठिकाणी मी ज्या वेळेला पुन्हा हे वर्णन करेल तर तुम्हाला तो ज्योतिष मी दाखवेल. पुस्तकामध्ये ते आहेत, त्याच्या कपाळावर पण तुम्हाला सर्व काही या ठिकाणी दिसणार. बट विच हिज सिंपल क्लायंट टूक टू बी अ प्रॉफिटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. आणि मित्रांनो, याच्यात अजून एक विशेष गोष्ट, की साधे बोळे जे काही त्याचे ग्राहक आहेत, म्हणजे बाजारच्या वेळेस येणारे, जसं आपल्याकडे रविवारचा बाजार असतो, असा त्यांच्याकडे जो बाजार भरतो, त्या बाजारामध्ये या ऍस्ट्रोलॉजरवर विश्वास ठेवणारे बरेच असे क्लायंट आहेत, जे त्यांना असं वाटतं की आपलं जे काही खरं काही भविष्य आहे ते फक्त हाच व्यक्ती सांगू शकतो, असे त्यांना, म्हणजे त्यांना त्याच्याविषयी विश्वास बसून गेलेला आहे. ऍक्च्युली त्याचे जे काही ग्राहक आहेत ते साधे किंवा भोळे आहेत, आणि त्याच्या त्या नजरेकडे ते बघतात, जे भविष्य सांगणारे, भविष्य वर्तवणार आहे, भविष्याचं तेज सांगणार आहेत असं त्यांना वाटतं, आणि त्यांना कम्फर्टेबल वाटतं जेव्हा ते त्याच्याकडून भविष्य ऐकून घेतात. द पॉवर ऑफ हिज आईज वर कन्सिडरेबली एनहान्स्ड. या ठिकाणी एनहान्स्ड अर्थ होतो वाढ. Enhanced by their position placed as they were between the painted forehead and dark whisker which streamed down his cheeks. मित्रांनो, त्या ऍस्ट्रोलॉजरने त्याच्या कपाळावर पेंटेड केलेलं होतं. आता काय पेंटेड केलेलं होतं, तर त्याने गुलाल तर लावलेलाच होता, ऍश पण लावलेले होते, पण त्याच्या कपाळावर त्याने काय पेंटेड केलेलं होतं ते आपण थोडस पुढे जाऊन बघूया. चला बघूया, आपण ऍस्ट्रोलॉजरचाच बघूया. बघा या ठिकाणी, कॅन यू सी प्रॉपरली. आता आपण ऍस्ट्रोलॉजरच्या चेहऱ्याकडे बघूया. बघा, आता त्याने कपाळावर काय काय लावलेलं दिसते तुम्हाला? पांढरं पांढरं आपण म्हणूया की ही एक प्रकारची ऍश असेल, सिंदूर किंवा गुलाल त्याने लावलेला आहे. आणि त्याचे डोळे बघा, तुम्ही डोळ्याकडे बघा, स्पार्कलिंग आईज आहेत, स्पार्क करतायत. आणि मित्रांनो, त्याची एवढी दाढी होती, या ठिकाणी डार्क व्हिस्कर नावाचा शब्द आला बघा, दाट दाढी असलेला. आणि त्याची जी दाढी होती ती त्याच्या गालापर्यंत ती पसरणारी होती, जाणारी होती, एवढी त्याने ती वाढवलेली होती. इवन हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच सेटिंग. आणि मित्रांनो, त्याची जी अर्धवट दाढी होती ती खाली अशी उतरणारी होती, जेणेकरून तो वाटणार आहे की हा खरा ज्योतिष आहे. अशा पद्धतीने आपण, म्हणजे मला असं वाटतं की जरी तुम्ही व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी आपल्याला बघा, जो ज्योतिष आहे त्याचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, आणि ते वर्णन या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. ज्योतिषाला जरी तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला वर्णन अतिशय व्यवस्थित कळणार आहे. वन एक पॉइंट आपण या ठिकाणी बघतोय. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. आता त्याच्या त्या हेडवर त्याने एक टोपी, बघा या ठिकाणी आपण केसरी रंगाची पगडी त्याने घातलेली, केसरी रंगाची त्याने पगडी घातलेली. परत आपण ज्योतिषाकडे जाऊया. यस, दिसते, सॅफ्रॉन कलर्ड टर्बन, टर्बनचा अर्थ होतो पगडी, अराउंड हिज हेड, त्याच्या डोक्यावर त्याने केसरी रंगाची जी काही पगडी घातली, त्याच्यावरून असं वाटतंय की त्याचा पूर्णपणे ग्राहकावर या ठिकाणी काय झालंय, प्रभाव पडलेला आहे. आणि त्या प्रभावामुळे ग्राहक त्याच्याकडे येत असतात. आणि इथे एक ग्राहक तुम्हाला दिसतो पण आहे मित्रांनो, दिसतोय का? यस, तुम्हाला दिसतो पण आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. वन बाय वन एक एक गोष्ट सांगतोय, तुम्हाला चित्र पण दाखवतोय, समजतंय का? दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. आणि मित्रांनो, हा केसरी रंगाचा जो काही रंग आहे तो ज्योतिषासाठी अगदी परफेक्ट असतो, तो फेल होत नाही.
तुमच्यासारख्या व्यक्तीने, माझ्यासारख्या व्यक्तीने पण जरी ही पगडी घातली, थोडस केसरी किंवा डोक्याला ऍश लावली, तर आपण पण बाबा वाटायला लागून जाऊ. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर ॲज अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस और डायलिया. स्टॉप. डायलिया हे एक झाड आहे आणि म्हणजे फुल आहे. त्या फुलाच्या वासाने कॉस्मॉस या झाडाच्या किंवा फुलाच्या वासाने जसं बी त्याच्याकडे अट्रॅक्ट होतं, तसं ह्या पोषकाने त्या कस्टमरला तो अट्रॅक्ट करतो, असं या ठिकाणी कंपॅरिझन केलेली. ओके. ऍज आला म्हणजे सिमिले नावाचा अलंकार असतो, पण आपण ते पोएम मध्ये बघत असतो. पण चुकून मित्रांनो जरी याच्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं की विच फिगर ऑफ स्पीच यूज इन द लेसन, तर तुम्ही ऍज वरून सिमिले नावाचा अलंकार या ठिकाणी सांगू शकतात. इथं कंपॅरिझन झालेली आहे. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. मित्रांनो तो कुठे बसलेला आहे बघा. तो कुठे बसलाय? टाउन हॉल पार्कच्या रस्त्याच्या कडेला. आता टाउन हॉल पार्क हे ठिकाण, ठीक आहे, तिथे तो बसलाय. अस्ताव्यस्त पसरलेल्या चिंचेच्या, अस्ताव्यस्त स्प्रेडिंग. आता चिंचेचं झाड तुम्ही बघता ते थोडस स्प्रेड झालेलं असतं. चिंचेच्या जे झाड आहे ते वृक्ष आहे, त्याच्या फांद्याच्या खाली तो बसलेला आहे आणि त्या ठिकाणी तो लोकांचं भविष्य सांगत असतो. फ्लॅंक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. म्हणजे त्या टाउन हॉल पार्कच्या बाजूला जे चिंचेचं झाड आहे ते एवढं वाढलेलं आहे की त्या आजूबाजूचं सगळं वातावरणाला झाकून घेतं. अशा त्या सावलीमध्ये त्या झाडाच्या खाली हा व्यक्ती बसलेला. कळतंय इथपर्यंत? और सर्जिंग, सर्जिंग म्हणजे लाट उसळणे असा त्याचा अर्थ होतो. परत मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. ज्योतिष आपण पाहिलेला आहे. पुढे जाऊया. अ सर्जिंग. मित्रांनो पुढे जाऊया. यस. आता परत एकदा तुम्ही बघा की मी जे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, तुम्हाला ते चिंचेचं झाड दिसतंय. हे चिंचेचं झाड समजूया. परमायरा रायटिंग वगैरे किंवा मग तो चार्ट ते दिसतंय. त्याच्यानंतर या ठिकाणी ज्योतिषाचं नोटबुक पण दिसते तुम्हाला, त्याची बॅग पण दिसते, त्याच्याकडे एक माळा पण आहे. ते माळाचं वर्णन जरी इथे केलेलं नसेल तरी आपण ते या ठिकाणी बघितलेलं आहे. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी या ऍस्ट्रोलॉजर्स कडे आपल्याला दिसल्या आणि आता त्याचं वर्णन आपण पाहिलेलं आहे. चल पुढे जाऊया. अ सर्जिंग क्राऊड. अ सर्जिंग म्हणजे वाढणारी गर्दी, क्राऊड म्हणजे गर्दी. Was always moving up and down this narrow road from morning till night. मित्रांनो हा जो काही टाउन हॉल पार्क आहे तिकडे नेहमी गर्दी ये जा करत असते, वाढत असते. छोटस हे एरिया आहे. सकाळपासून तर रात्र होत नाही तेव्हापर्यंत या ठिकाणी गर्दी होत असते, कारण बाजाराचा टाइम असेल मे बी, आणि त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी होत असेल. त्याचं चित्र पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हरायटी ऑफ ट्रेड्स. आता समजून घ्या. व्हरायटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. ट्रेड्स म्हणजे व्यवसाय. अँड ऑक्युपेशन्स व्यापार was represented all along its way. ट्रेड्स म्हणजे या ठिकाणी व्यापार म्हणा आणि ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय. आता त्या एरियामध्ये वेगवेगळे प्रकारचे लोक आपापले व्यवसाय घेऊन बसलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मेडिसिन सेल्स आहे तिथं, म्हणजे वैद्यकीय व्यवसाय करणारे, वैद्यकीय औषधी विकणारे व्यक्ती त्या ठिकाणी आहेत. हे आपण आता दिसतंय. ओके. त्याच्यानंतर यस, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक. तुम्ही जरी मुंबईला गेले तर रस्त्याच्या कडेला असे लोक तुम्हाला भरपूर दिसले. चोरलेल्या ज्या काही वस्तू असतात ते विकणारे असतात. इथे काय चोरलेल्या लोखंडी वस्तू, स्टोलन हार्डवेअर म्हणजे लोखंडी वस्तू, किंवा जंक म्हणजे भंगारच्या जे वस्तू आहेत ते विकणारे व्यक्ती तिथे बसलेले. त्या ठिकाणी मॅजिशियन्स बसलेत म्हणजे जादूगार बसलेले, आणि अँड अबोव्ह ऑल सगळे वेगवेगळे प्रकारचे त्या ठिकाणी. अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ हु क्रिएटेड इनफ दिन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि संपूर्ण त्यात भर म्हणजे काय, आता काय असतं की जिथं सेल लागलेला असतो किंवा स्वस्त वस्तू मिळतात त्या ठिकाणी जास्त गर्दी होते. तर त्या ठिकाणी स्वस्त कपड्यांचा लिलाव तिथे चालू होता आणि त्या लिलाव मध्ये
तेच लोक काय आपल्यासारखे लोक पण गर्दी करतात. पंकज स्टॉप कडे जरी एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर कपडे टाकले आणि त्याने म्हटलं 100 रुपयाचा टी शर्ट फक्त 25 रुपयाला आहे, तर आपल्यासारखे लोक सुद्धा त्या ठिकाणी गर्दी करायला कमी करणार नाही. अशी गर्दी, असा क्राऊड त्या ठिकाणी होत होता. नेक्स्ट टू हिम, आता याच्या पुढे तिथे काय काय बघा अजून त्यापुढे. नेक्स्ट टू हिम इन होसिफोर्नेस. होसिफोर्नेस, दिस इज द न्यू वर्ड फॉर यू, सो यू हॅव टू राईट डाऊन. बघा, गोंधळ म्हणूया, त्या ठिकाणी गोंधळ होता. हा जो काही गोंधळ होता, वेसिफोर्नेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्रनट. भाजलेले शेंगदाणे विकणारा जो काही विक्रेता होता, त्याच्या त्या ठिकाणी गोंधळ चाललेला. Who gave his ware a fancy name each day calling it. आता हा जो काही शेंगदाणे विकणारा व्यक्ती आहे, भाजलेले शेंगदाणे विकणारा, हा याचा वेगळाच गोंधळ चालायचा. हा व्यक्ती काय करायचा बघा, संपूर्ण जे काही प्रचंड गर्दी जी होती रस्त्याच्या कडेला त्याच्यामुळे होत होती, तो जोरजोरात आवड्या मारायचा. आणि आवड्या मारून मारून तर प्रत्येक दिवशी त्याच्या त्या दुकानाला वेगळे नाव द्यायचे. बघा, त्याची बोंबाबोंब दररोजची होती. तो पहिले त्याच्याकडे जो माल आहे किंवा त्याच्याकडे जे दुकान आहे त्यांना नावं द्यायच्या. पहिल्यामध्ये दिलं त्याने बॉम्बे आईस्क्रीम वन डे, अँड ऑन द नेक्स्ट डे दिल्ली आलमोड, अँड ऑन द थर्ड डे राजास डेलिकेसी, अँड सो ऑन. असेच तो नावं दरवेळेस देत असायचा. अँड सो फॉर अँड पीपल फ्लॉक टू हिम. आणि अशाच कारणांमुळे काय झालं की लोकांची गर्दी त्याच्याकडे व्हायची. अशाच पद्धतीने तो वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना काय करत होता, अट्रॅक्ट करत होता. सो दिस इज द आपण ऍडव्हर्टाईज म्हणूया. कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी तो वेगवेगळे प्रयत्न करत असायचा. असे प्रयत्न त्या ठिकाणी त्याचेवाले होते. बघा, होसिफोर्नेसचा अर्थ होता बिंग अलाउड किंवा नॉइझी म्हणूया, बोमाबोम म्हणूया, गर्दी म्हणूया. आणि हे जरी तुम्हाला कळलं नसेल तर परत सांगतो, तिथं एक जो काही शेंगदाणे विकणारा व्यक्ती होता, त्याच्यामुळे मजेशीर अशी गर्दी होत होती. एखादा व्यक्ती म्हणजे दर दिवशी तो त्या दुकानाला नाव द्यायचा, बॉम्बे आईस्क्रीम किंवा मग कधी दिल्ली अलमड, किंवा मग तिसऱ्या दिवशी द्यायचा राजास डेलिकेसी, म्हणजे राजाची जी काही खास मेजवानी असं तो नाव द्यायचा. अशी नावं तो देत होता. ओके, चला पुढे वन बाय वन एक एक बघूया. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राउड dallied before the astrologers too, wasted time just hanging around. dallied म्हणजे अशी जी काही कामाची नाही अशी गर्दी त्या ठिकाणी होत होती. बघा, dallied नावाचा शब्द दिसला का मित्रांनो तुम्हाला? हा, वेळ घालवणारे लोक, ज्यांना काही काम नाही, फक्त गर्दी करायची. आता पंकज स्टॉपवर अचानक कपडे विकणारा व्यक्ती आलेला आहे समजा, आपल्याला घ्यायचे नाहीत पण आपण बाजूला उभं राहायचं फक्त. मग असे अनेक लोक तिथं उभे राहिले होते, त्यांच्यामुळे बरीच गर्दी झालेली होती. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the ground if nearby. मित्रांनो, याच्यात एक फायदा असा झाला या ऍस्ट्रोलॉजरला. काय झालं बघा, यातली जी बरीचशी गर्दी होती ना, जी ज्योतिषाच्या आजूबाजूला रेंगाळत होती. ओके, परंतु याच्यात एक गोष्ट अशी होती की ज्योतिषाच्या शेजारी जो शेंगदाणे विकणारा होता ना, त्याने त्याच्या ढिगावर पेटणारी आग लावलेली होती. आता त्याच्यामुळे काय झालं की तो पेटणारी आग लावण्यामुळे, कारण त्याला शेंगदाणे भाजायचे होते, तिथे थोडीशी शेकोटी तयार व्हायची आणि त्याचा प्रकाश कोणाकडे जायचा? ऍस्ट्रोलॉजर्स कडे, कारण त्याच्याकडे काहीच नव्हतं. आज आपण एखादी बॅटरी यूज करतो, त्याला आपण ट्यूब लावतो आणि तिथे प्रकाश निर्माण करतो, तसं त्यावेळेस व्यवस्था नव्हती. म्हणून त्या ठिकाणी जे फ्लेअर होता म्हणजे प्रकाश होता, त्याचा वापर तो करायचा. आणि अजून एक विशेष गोष्ट, त्या फ्लेअर मधून म्हणजे आगीतून जे काही स्मोक तयार व्हायचा, तो स्मोक म्हणजे ती आपण त्याला म्हणूया धूर. ती धूर या ठिकाणी ज्योतिषाला कुठेतरी फायदेशीर ठरायची. लोकांना असं वाटायचं की हा धूर तयार करतो.
आता तुम्हाला माहिती असेल की एखादा बाबा असतो, तो काहीतरी जंतर मंतर करतो, धूर काढतो आणि मग लोक त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो. हे ऑटोमॅटिक त्याचा कुठेतरी तिथं फायदा होत असायचा. मग जेव्हापर्यंत तो वेंडर ऑफ फ्राईड ग्रोनट आहे त्यापर्यंत हे म्हणजे रात्र जरी झाली तरी सुद्धा त्याला त्याचा बेनिफिट होत. Have the enchantment. So now this is the new word for you. Akarshak of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lightning. मित्रांनो, have the enchantment of the place. आपण जरी बघितलं तर या ठिकाणी या वातावरणामध्ये कुठेही म्हणजे त्या एरियामध्ये कुठेही नगरपालिकेची दिव्याची म्हणजे सेवा नव्हती, कुठेच नव्हतं. आणि तरी सुद्धा त्या दुकानाच्या दिव्यामुळे ती जागा उजळून निघत होती. आता तो दिवा म्हणजे म्युनिसिपल लाइटिंगचा जो काही त्या ठिकाणी नसला तरी सुद्धा तिथं जो काही प्रकाश पडत होता त्याच्यामुळे एन्चांटमेंट त्या ठिकाणी तयार व्हायची आणि त्याचा फायदा कुठेतरी कोणाला होत होता? ऍस्ट्रोलॉजर्सला होत होता. कळतंय का बोर होतंय? येस. कोणी आहे का? चालले गेले सगळे रे, सेंदाने सर बोर मारतायत म्हणून. येस आहे हो सर, आहे. हा नाहीतर मग आहे सर. आहेत ना, नाहीतर मग तुम्ही म्हणा सर काय बोर मारताय सर, इतकं बारीक घेतायत का? बघा मित्रांनो, नाही सर, नाही तसं नाही. हा मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमच्यासाठी न्यू सिलेबस आहे. मागच्या वर्षी बोर्डाचे क्वेश्चन पेपर तयार झालेले नाही, पहिला लेसन आपला आहे. हा लेसनवरच तुम्हाला जरी बोर्डाला पहिलाच प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला खूप फायदा होईल, म्हणून पहिलाच लेसन आपण बारीकने बघतोय. नंतर मग थोडस फास्ट घेऊ, परंतु वन बाय वन. आता हा न्यू लेसन आहे, न्यू वर्ड्स याच्यामध्ये येत आहेत, म्हणून लाईन टू लाईन मराठीत करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून या ठिकाणी. आणि जी मी टेस्ट देणार आहे तुम्हाला ती सोपी जावी म्हणून या त्यांनी सगळं चाललेलं आहे. ओके, चालेल ना तुम्हाला? यस. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. आता बघा, ती जी काही जागा होती ती जागा होती ज्या ठिकाणी ऍस्ट्रोलॉजर आहे किंवा ती चिंचेची झाड आहे त्या ठिकाणी एक शॉप आहे. त्या शॉप वाल्याने एक लाईट लावलेला आहे, हा एक छोटासा बल्ब लावलेला आहे आणि त्या बल्बचा जो काही प्रकाश आहे तो प्रकाश त्या जागेवर चमकतोय आणि म्हणून तिथं कुठेतरी ऍस्ट्रोलॉजरला फायदा होतोय. आता त्याला आपण बघा गॅसचा छोटेसे दिवे म्हणूया. पूर्वीच्या काळी छोटासा गॅस असायचा खाली, आता पण तो मिळतो पण त्याचा उपयोग शेतकरी जास्त करत असतात. छोटा गॅस असतो, त्याच्यावर एक गोल गोल असा लाईट असतो, गॅस लाईट आपण त्याला म्हणतो. तो गॅस लाईट एका व्यक्तीने लावले होते त्याच्या दुकानावर आणि त्याच्या प्रकाशाचा फायदा इथं कोणाला होत होता? ऍस्ट्रोलॉजरला होत होता. बघा, 1 or 2 had hissing gas lights. गॅस लाईट आपण म्हणूया, काहींनी गॅस लाईट पण त्या ठिकाणी लावला होता. Some had net flares stuck on poles. काही जणांनी उघड्यावर खांब्यावर मशाली लावलेल्या होत्या. बघा, फ्लेअर्स या ठिकाणी आपण मशाल म्हणूया. आता पूर्वीच्या काळी मशालीला पण महत्व होतं आणि ती मशाल त्या ठिकाणी लावल्यामुळे त्या एरियामध्ये बराच प्रकाश आलेला होता. समवेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प. आणि काहींकडे त्या ठिकाणी सायकल होती, सायकलवर पण काही लोकांनी लॅम्प लावलेला होता. ओके, म्हणजे बघा, जे नगरपालिकेची दिव्याची सेवा असते ती सुद्धा तिथं गरजेची पडत नाहीये. अशा पद्धतीने लोक बराच वेळ रात्रपर्यंत तिथं व्यवसाय करत होतात. 1 or 2 like the astrologer manage without lights of their own. आणि फक्त ऍस्ट्रोलॉजरने तर इतरांना पण त्याचा फायदा व्हायचा आणि इतर लोक सुद्धा या प्रकाशामुळे त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय करतात. इट वॉज अ बी वेल्डरिंग. यस, बी वेल्डरिंग गोंधळून टाकणारा. क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. त्या ठिकाणी एक क्रिस क्रॉस करणारा लाईटचे जे रेजेस आहेत ते थोडेसे इकडे तिकडे मुव्हिंग करत होते आणि त्याची शॅडो जे आहे ती ऍस्ट्रोलॉजरच्या आजूबाजूला पडत होती. प्रकाश किरण आपण त्याला म्हणूया. आणि हलणाऱ्या सावल्यांचा जो एक विस्मयकारक आपण म्हणूया खेळ तिथं चालू असायचा. आणि हा खेळ कसला होता? बिकॉज ऑफ द रेजेस ऑफ लाईट. यस, दिस सुटेड द ऍस्ट्रोलॉजर्स व्हेरी वेल. आणि याचा परिपूर्ण फायदा कोणाला झाला?
ज्योतिषाला झाला. म्हणजे ज्योतिषाला जे काही लागतं त्याच्याकडे ऑलरेडी आहेच, पण या प्रकाशामुळे, त्या स्मोकमुळे किंवा त्या फ्लेअरमुळे लोकांना असं वाटायला लागून गेलं की हा खरोखर बाबा आहे आणि याच्याकडे आपलं आता भविष्य पाहणं अत्यंत गरजेचं आहे, नाही तर आपलं भविष्याचं काय होईल. अशा पद्धतीने क्लायंट त्याच्याकडे गोळवायचे. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेड टू बी अन ऍस्ट्रोलॉजर वेन ही बिगन लाईफ. आणि मित्रांनो, हेच त्याचा मुख्य हेतू होता. खरं म्हणजे त्याला ऍस्ट्रोलॉजर व्हायचं नव्हतं, पण परिस्थितीत त्याला आपोआप त्याकडे नेत होती आणि म्हणून त्याच्या जीवनाची सुरुवात एक ऍस्ट्रोलॉजर म्हणून झालेली. ऍट द एंड ऑफ द स्टोरी तुम्हाला कळेल की हा खरोखर ऍस्ट्रोलॉजर नाहीये, पण तो कोण आहे हे रहस्य मी तुमच्या जवळ ठेवणार आहे. आणि तुम्ही पण पूर्ण लेसन मराठीत किंवा इंग्रजीत कुठे वाचू नका, कारण तुम्हाला जे रहस्य कळलं तर तुम्हाला थोडं बोरिंग होईल. आपल्याला कळेलच ऍस्ट्रोलॉजर नेमका कोण आहे. And he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next time minute. मित्रांनो बघा, हा ऍस्ट्रोलॉजरला एवढा एक्सपिरियन्स येऊन गेलेला होता की एखाद्या व्यक्तीचं भविष्य तो सांगण्यापूर्वी त्याच्यावर आता काय होणार आहे आणि उद्या काय होणार आहे हे तो सांगायचा, आणि ते खरोखर पण ठरायचं. आता व्हाय इट इज हॅपन, बऱ्याच वेळेस असं होतं की ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहेत, एखाद्या वेळेस ज्योतिष खरोखर सांगून टाकतो किंवा तो गेस करतो, तर्क करतो, प्रॉफेसी तयार करतो आणि मग ती खरोखर ठरते. आणि अशा पद्धतीने आपण ऍस्ट्रोलॉजरवर विश्वास ठेवायला सुरुवात करत असतो. ही वॉज ॲज मच ॲज अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. बघा, आता त्याचे जे ग्राहक आहेत ना मित्रांनो, ते खूप भोळे आहेत. आणि हे जे काही साधे भोळे ग्राहक आहेत ते त्याच्या या चमकणाऱ्या डोळ्यांकडे, त्याच्या त्या अट्रॅक्शनकडे सहज अट्रॅक्ट व्हायचे. आणि जरी इतर जे काही स्ट्रेंजर, ही वॉज ॲज मच ॲज अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर. आता इतर कस्टमर सारखा सुद्धा एक स्ट्रेंजर, बघा स्ट्रेंजर नाव, स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्ती, त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. इट ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्टॉनिश एव्हरीवन. आणि ती व्यक्ती ज्या वेळेस तिथं पोहोचली, अचानक बघा आता या ठिकाणी एका व्यक्तीचा प्रवेश झालेला आहे, जो आज त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी दिलेलं नाहीये. तो स्ट्रेंजर आहे, तो अनोळखी आहे आणि इनोसंट कस्टमर सारखा. एट तरी पण ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्टोनिश एव्हरीवन. आता तो काय करायचा, सगळ्यांना आश्चर्यचकित करायचा, सगळ्यांना या ठिकाणी तो त्याच्याकडे खेचायचा. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रीवूड गेस वर्क. मित्रांनो, जरी हा ऍस्ट्रोलॉजर सगळ्यांसाठी नवीन होता तरी सुद्धा त्याचा अनुभव, त्याचा अभ्यास, त्याचा सराव आणि त्याच्याकडे जे काही गेस होतं, श्रीवूड ना, श्रीवूड म्हणजे चतुरपणा जो त्याच्याकडे होता, त्याच्याने तो जरी लोकांना स्ट्रेंजर वाटत होता तरी सुद्धा लोक त्याला विचारत होते की व्हॉट हॅपन इन माय लाईफ नेक्स्ट डे, पुढच्या दिवशी माझ्या बरोबर काय होणार आहे हे तो सांगत असायचा. आणि बघा, हे जे काही ज्योतिष असतात ते सगळ्यांसाठी स्ट्रेंजरच असतात, म्हणजे अनोळखीच असतात. अचानक आपण काही त्यांना ओळखत नाही आणि आपण आपलं भविष्य त्यांना विचारायला जातो आणि ते जे सांगतात आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि कधी कधी हे खरं बी ठरतं का, कारण तो आपला स्टडी करतो, तो आपली प्रॅक्टिस, त्याची भरपूर प्रॅक्टिस झालेली असते, त्याच्या कुठेतरी चतुर असा गेस पण असतो की या व्यक्तीचा असा स्वभाव मग याच्यावर असं घडेल, आणि तेच घडतं. आणि म्हणून काय होतं की त्याच्यावर लोक विश्वास ठेवायला सुरुवात करतात. ओके, ऑल द सेम इट वॉज ॲज मच and honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of the day. इतर कुठल्याही प्रामाणिक माणसासारखा तो पण होता, तो पण इतर माणसांसारखाच होता. काय करायचा तो, त्याच्या एक कष्टाचं काम करायचा तो. म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही म्हणा सर हे कष्टाचं काम नाहीये, परंतु मित्रांनो एखाद्याचं भविष्य चांगलं म्हणजे कष्टाचंच काम आहे, एका कामगारासारखंच काम आहे. भविष्य जर चुकीचे ठरलं तर मग तो पुढच्या वेळेस तो ग्राहक येणार नाही, बरोबर आहे. आणि दिवसा अखेरीस ऍट द एंड ऑफ द डे तो जो काही कमाई करायचा, कमाई करणे, वेजेस, WAGES, वेजेस म्हणजे कमाई करणे, तो एखाद्या कामगारासारखं कमाई करायचा आणि तो त्याच्या ते घरी द्यायचा. म्हणजे तो इतरांसारखाच होता, ऑनेस्ट,
सर्वांसारखा सामान्य होता आणि अशाच पद्धतीने तो काय करायचा, लोकांसारखा वागायचा आणि सगळ्यांचं भविष्य तो सांगत असायचा आणि ती जी काही तो कमाई करायचा तो त्याच्या बायकोकडे देत असायचा. अशी त्याची दिनचर्या आहे. आता मित्रांनो, आतापर्यंत आपण असं बघितलं की एक ऍस्ट्रोलॉजर आहे, तो टाउन हॉल पार्क जवळ बसलेला आहे, त्याचा पोशाख आपण बघितला, तिथली गर्दी आपण बघितली, तिथलं वातावरण आपण बघितलं. आता याच्या पुढे एका व्यक्तीची एंट्री होणार आहे. जो व्यक्ती तुम्हाला चित्रामध्ये पुढे दिसला ना, हे बघा इथे आपण बघितलं वाटतं, हे बघा. हा जो व्यक्ती आहे ना, इकडे पर्पल कलरची कॅप घातलेला, पगडी घातलेला, तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती या ठिकाणी एंट्री करणार आहे आणि ती व्यक्तीची एंट्री झाल्यानंतर या स्टोरीमध्ये ट्विस्ट येणार आहे आणि तो ट्विस्ट काय आहे ते आपण बघणार आहोत आणि ते ट्विस्ट मी तुम्हाला उद्यापासून कंटिन्यू सांगणार आहे आणि मग आपल्याला कळेल की हु वॉज द एन ऍस्ट्रोलॉजर किंवा हा व्यक्ती कोण आहे, आणि मग तुम्हाला त्याच्यातलं रहस्य कळेल. इथं आपण मित्रांनो 1 मिनिट मी शेअरिंग स्टॉप करतो पहिले. फक्त 12 विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि जेवढे सुरुवातीपासून होते ते सर्व आहेत. लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन करणारे. एखाद्या वेळेस जरी माझ्या बोलण्यातून काही चुकत असेल तर तुम्ही ते समजून घ्या आणि जमलं तर पुस्तक आणि नवनीत दोघी तुमच्याकडे ठेवा. याच्याने काय होईल की कसं असतं, वी आर नॉट फॉरेनर्स, आपण काही फॉरेनर नाही आहेत. आपल्याला जरी इंग्रजी कळत पण असेल तरी पण मायन्यूट आपल्याला कळून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये डीप नॉलेज आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून टेक्स्टबुक, नवनीत, नोटबुक आणि एक पेन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण पुढे आपण एक ग्रामरचा टॉपिक पण सुरू करणार आहोत. त्याच्यात तुम्हाला अत्यंत म्हणजे सोप्याकडून मी कठीणकडे घेऊन जाणार आहे. पहिल्यामध्ये बेसिक ग्रामर आपण घेणार आहोत आणि बेसिक ग्रामर नंतर मग छोटे छोटे ग्रामरचे टॉपिक आपण संपवणार. ओके मित्रांनो, आता याच्या पुढे अजून 2-4 पॅरेग्राफ आपण घेऊ. 3 दिवस आपण 3 दिवसामध्ये हा लेसन संपवणार आहे. आता या ठिकाणी मी तुमची रजा घेतो आणि थांबतो. थँक्यू फ्रेंड्स.